जय भीम, जय संविधान, जय महाराष्ट्र, जय शिवराय। आज संविधान दिनाच्या सर्वच भारतीयांना मी संविधान दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देते। कारण संविधान हे आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे संविधान फक्त आपल्या एक किंवा कुठल्याही समाजासाठी नव्हे तर सर्व समाजासाठी हे संविधान लिहिलेलं आहे। आणि भारताचे एकमेव जे घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जर संविधान लिहिलं नसतं तर आज आपल्यासारख्या जनतेला आज आपल्याला जगणंही मुश्किल झालं असतं। म्हणून संविधान दिनाच्या मी सर्वच भारतीयांना व देशवासियांना संविधान दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देते। आज शालिमार इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला आज इथे येऊन आम्ही संविधान दिनाच्या इथे येऊन आम्ही आज बाबासाहेबांना साष्टांग नमस्कार जय भीम केला। आणि आज भारतीय संविधानाचा गौरव दिन आणि या भारतीय संविधान दिनाच्या निमित्ताने नाशिक शहरातील संपूर्ण आंबेडकरी आणि त्याचप्रमाणे बहुजन समाजातील सर्व विविध घटकातील कार्यकर्त्यांच्या वतीने नाशिक येथील मध्यवर्ती असलेला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विशाल पुतळा, या पुतळ्यासमोर अनेक कार्यकर्त्यांनी आज या ठिकाणी येऊन आपल्या महामानवाला, या भारतीय संविधानाच्या शिल्पकाराला अभिवादन केलेलं आहे। आणि म्हणून आज या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभा असेल, त्याचप्रमाणे आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते असतील, त्यामध्ये आमच्या लक्ष्मीताई ताठे, त्याचप्रमाणे आमचे लहवीतवरून आलेले विनोद भाऊ जगताप, त्याचप्रमाणे उत्तम भाऊ जाधव, मिलिंदजी आटे, प्रशांतजी पगारे, त्याचप्रमाणे सुनीलजी पगारे, त्याचप्रमाणे चैतन्य गांगुर्डे, या सगळ्यांच्या वतीने आणि अनेक कार्यकर्त्यांच्या वतीने या ठिकाणी नुकतंच आपल्या महामानवाला अभिवादन करण्यात आलं आहे। जय भीम। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतो। सर्वांना संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि आपल्या सर्व भारतीयांवर डॉक्टर बाबासाहेबांचे खूप खूप उपकार आहे हे आपण मानलेच पाहिजे। आणि सर्व भारतीयांना संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि इथं थांबतो। जय भीम, जय बुद्ध, जय भारत।